शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब, त्याचबरोबर आमच्या श्रीगोंदा तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती कुसुम कुमारी कानडी मॅडम, विस्ताराधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर श्रीमती जयश्री कारले मॅडम, त्याचबरोबर श्रीगोंद्याचं संनियंत्रण करणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक विस्ताराधिकारी निळकंठ बोर्डे साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मिशन आरंभ तासिकेचे ऑनलाईन तासिका या ठिकाणी चालू आहेत. यामध्ये तांत्रिक सहकार्य आमचे मित्र सतीश खोपकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गजाननवाडी यांचं निरंतर तांत्रिक सहकार्य चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय आहे इंग्लिश, ज्यामध्ये 25 प्रश्न आपण घेत असतो. 25 प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेसाठी असतात. त्यामधला मिसलेनियस म्हणजे संकीर्ण या घटका अंतर्गत यापूर्वी आपण ऍडजेक्टिव्ह पाहिलं, त्यानंतर ऍडव्हर्ब पाहिलं आणि आज आपण सेंटेन्स फॉर्मेशन पाहणार आहोत. सेंटेन्स फॉर्मेशन म्हणजेच टेन्सेस आपण पाहणार आहोत, जो सर्व भाषेचा, इंग्रजी भाषेचा, प्रत्येक भाषेचा पाया असतो तो त्या भाषेचा काळ. तर त्या संदर्भातली माहिती आज आपण पाहणार आहोत. तर पेन आहे. मी प्रमोद कुंडलिक शिर्के, ग्रॅज्युएट टीचर, एम.ए. इंग्लिश, एम.एड. एज्युकेशन, DSM, झेडपी प्रायमरी स्कूल इळपणे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, पुनश्च एकदा आपणा सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आता इथं सेंटेन्स फॉर्मेशन हा घटक आज आपल्याला अभ्यासायचा आहे. वाक्यांची निर्मिती आणि काळानुसार वाक्यांची निर्मिती. भाषा म्हटलं की शब्द, अक्षर, शब्द, वाक्य असा भाषेचा क्रम राहतो. पाया टाइमलाईन ही संकल्पना आपण समजून घेतली तर आपल्याला काळ ही संकल्पना समजायला सोपी जाणार आहे. वाक्याची निर्मिती काळानुसार. आता आपल्याला माहित आहे जनरली काळाचे किती प्रकार आहेत. मराठीमध्ये तुम्ही शिकलेले असतात. आता मी तुमच्या समोर लेक्चर देतोय, हा जो काळ आहे याला आपण म्हणणार वर्तमान काळ. काल आपण ऍडव्हर्बचं लेक्चर पाहिलं, त्याला म्हणणार आपण भूतकाळ. आणि उद्या आपण आज जो टेन्स शिकणार आहोत, याचे परीक्षेला आलेले प्रश्न पाहणार आहोत, त्याला आपण म्हणणार भविष्यकाळ. म्हणजेच मागे घडून गेलेली घटना ती भूतकाळात असेल, आता घडत असलेली जी घटना आहे ती वर्तमान काळात असेल, आणि उद्या किंवा भविष्य काळात घडणारी घटना असेल ती भविष्य काळामध्ये असेल. तर आपण हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण टाइमलाईन समजून घेऊया. इथं जे आहे हा आहे वर्तमान काळ, टाइमलाईन. यालाच आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आता प्रेझेंट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. आता आपण ज्यावेळेस माग जाऊ, भूतकाळात जाऊ, मागील बाजूस जाऊ, म्हणजे लेफ्ट हँडला जाऊ, त्यावेळेस जी घटना असेल त्यात जो काळ असेल त्याला आपण म्हणणार आहोत भूतकाळ. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणणार आहोत पास्ट टेन्स. करून आता टाइम लाईनला ज्यावेळेस आपण पुढे जाऊ त्याला आपण म्हणणार आहोत भविष्यकाळ. त्यालाच इंग्लिशमध्ये आपल्याला म्हणायचंय फ्युचर टेन्स.
पाच समजून घ्या की टाइमलाईन आपल्या लक्षात आली की आपल्याला काळासंदर्भातल्या सर्व संकल्पना आपल्या स्पष्ट होणार आहेत. लक्षात घ्यायचं, सध्याची घटना घडते त्याला आपण वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स म्हणणार आहोत. जी घटना घडून गेलेली आहे त्याला आपण पास्ट टेन्स म्हणणार आहोत. जी घटना घडणार आहे त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणणार आहोत. फ्युचर म्हणजे भविष्याची, पास्ट म्हणजे भूतकाळाची आणि प्रेझेंट म्हणजे सद्यस्थितीची. तर या पद्धतीनं ही टाइमलाईन आपण लक्षात ठेवायची. काळाची जी रेषा आहे ना ती आपण सर्वांनी लक्षात ठेवायची. पुन्हा एकदा लक्ष द्या माझ्या मग म्हणा, टाईप ऑफ टेन्स. यांनाच आपण काळाचे मुख्य प्रकार म्हणणार आहोत. पहिला आहे माझ्या मागे म्हणायचंय प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स हे मुख्य प्रकार काळाचे आहेत. जर सोप्या गटामध्ये तुम्हाला प्रश्न पडला तर मुख्य काळावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचे उपप्रकार सुद्धा आपण अभ्यासणार आहोत. परंतु मुख्य प्रकारानुसार याचे 3 प्रकार पडतात: पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. यापुढे सर्व विद्यार्थ्यांनी ही संकल्पना लक्षात ठेवावी. आता थोडक्यामध्ये प्रत्येक काळ आपण या ठिकाणी समजून घेऊया. प्रेझेंट टेन्स, सुरुवातीला आपण प्रेझेंट टेन्स समजून घेऊया. मी आता तुमच्या समोर उभा आहे, हा प्रेझेंट टेन्स आहे. प्रेझेंटचा संदर्भ घेऊन आपण पास्ट आणि फ्युचर समजून घेणार आहोत. पहिला आहे तो प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सला आता आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहोत रे? करेक्ट, वर्तमान काळ. लक्षात ठेवायचंय, प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. आता याची छोटीशी व्याख्या आपण या ठिकाणी पाहूया. वर्तमान काळ समजून घेऊया. सर्व विद्यार्थ्यांनी ती व्याख्या वाचायची आहे. पहा माझ्या मागे वाचा. प्रेझेंट टेन्स यूज to describe actions or events happening now regularly, indicating what is happening in the present moment. पुन्हा एकदा वाचूया. Present tense is used to describe actions or events happening now or regularly, indicating what is happening in the present moment. म्हणजे चालू क्षणाला कोणत्या घटना घडत आहेत हे सांगणारे वाक्य म्हणजे ते वाक्य वर्तमान काळाचे असणार आहे. डिस्क्राईब ऍक्शन ऑर इव्हेंट हॅपनिंग नाऊ म्हणजे आता घडत असलेल्या घटना सांगण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला म्हणायचं प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट मुमेंट म्हणजे मुमेंटलाच आपण MOMENT मुवमेंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत क्षण, आणि मुवमेंट असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण? चळवळ. लक्षात ठेवा, थोडस स्पेलिंगचं त्या ठिकाणी फरक असला तरी त्याच्या अर्थामध्ये बदल आहे. मग प्रेझेंट टेन्स तुम्हाला सगळ्यांना समजलं. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. आता प्रेझेंट टेन्स साठी पहा, इथं खाली लक्ष द्यायचंय. त्यामध्ये कोणकोणते हेल्पिंग वर्ड असतात? जनरली आपल्याला वाक्यामध्ये जर एम, इज, आर, हॅज, हॅव, डू, डज हे आढळून आले तर त्या वाक्याचा काळ हा प्रेझेंट टेन्स असणार आहे, वर्तमान काळ असणार आहे. अतिशय महत्वाचं पॉइंट आउट करून घ्या. एम, इज, आर, हॅज, हॅव, डू, डज हे जर हेल्पिंग वर्ड, सपोर्टिंग वर्ड जर तुम्हाला तिथे दिसले तर त्या वाक्याचा काळ हा प्रेझेंट टेन्स असणार
आहे. आता टाइम वर्ड म्हणजे त्यामध्ये काही वाक्यामध्ये जर तुम्हाला असे शब्द दिसले, नाऊ, टुडे, टुनाईट, धिस वीक, जस्ट नाऊ, तरी सुद्धा त्या वाक्याचा काळ हा प्रेझेंट टेन्स असणार आहे. सर्वांचं लक्षात आलं. आता त्याची रचना कशी आहे इथं दिलेली आहे. आपण सविस्तर पुन्हा उदाहरणामध्ये पाहू. पर प्लस आय एन जी. एक लक्षात ठेवायचं, प्रेझेंट टेन्सचा जो रूल आहे तर तो आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी पर प्लस आय एन जी एवढंच नाही तर आणखी सुद्धा काही त्याची वैशिष्ट्ये आहेत ते आपण सविस्तर पुढे अभ्यासणार आहोत. फक्त इथं लक्षात ठेवा की एम, इज, आर, हॅव, डू, डज, नाऊ, टुडे, टुनाईट, धिस वीक, जस्ट नाऊ हे शब्द असतील तर त्या वाक्याचं नाव आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट नंतर आपल्याला पास्ट टेन्स. सगळ्यांनी वाचायचंय. लक्षात घ्या, पास्ट टेन्स. पास्ट म्हणजेच काय रे? भूतकाळ, घडून गेलेली घटना. आपण टाइम लाईन पाहिली होती पहा, आठवते सगळ्यांना? इथं प्रत्येक वेळेस टाइम लाईन लक्षात ठेवायची. इथं आला प्रेझेंट, माग गेले की आला पास्ट आणि पुढे गेलं की आला फ्युचर. ओके. पास्ट टेन्स व्याख्या पाहूया त्याची. पास्ट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ऍक्शन or events that have already happened in the past, showing what occurred earlier. म्हणजे पूर्वी काय घडून गेलेले हे सांगणारं वाक्य म्हणजे भूतकाळी वाक्य. लक्षात ठेवायची सर्व विद्यार्थ्यांनी. पास्ट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ऍक्शन or events that have already happened in the past, shows what occurred earlier. म्हणजे भूतकाळात काय घडून गेलंय किंवा पूर्वी काय घडून गेलंय या सांगणाऱ्या वाक्यांना आपण भूतकाळातील वाक्य म्हणणार आहोत. आता ते कसे ओळखायचे? जनरली फक्त भूतकाळाचे उपप्रकार नाही परंतु मुख्य प्रकार यावरनं ओळखू शकतो आपण. तिथं प्रेझेंटेशन मध्ये पाहिलं होतं एस वी आर, त्याचाच भूतकाळ आहे वॉज वेअर. जर तुम्हाला वाक्यामध्ये वॉज वेअर दिसलं तर त्या वाक्याचा काळ निश्चित डोळे दाखवून समजायचं कोणता टेन्स आहे? पास्ट टेन्स आहे. हॅड असेल, डीड असेल, डूडचा भूतकाळ डीड आहे, हॅव हॅजचा भूतकाळ हॅड आहे. तुम्हाला वॉज वेअर हॅड डीड यापैकी काही दिसलं तरी टेन्स खात्रीने कोणता असणार आहे? पास्ट टेन्स असणार. त्याचबरोबर काही टाइम वर्ड आहेत. येस्टरडे, डे बिफोर, येस्टरडे, एगो. आता इथं आणखी काही शब्द आहेत पहा. तुम्ही ज्यावेळेस गोष्ट शिकता त्यावेळेस लॉंग लॉंग इयर्स एगो, वन्स अपॉन अ टाइम असे शब्द तुम्ही तिथं गोष्टी ऐकलेल्या असतात. या शब्दावरून सुद्धा त्या वाक्याचा काळ हा पास्ट टेन्स असणार आहे. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये जेवढ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी पास्ट टेन्स मध्ये असतात. त्यांचा काळ हा पास्ट टेन्स असतो. लक्षात ठेवायचं. लॉंग एगो, लॉंग लॉंग एगो यापैकी काही असेल, लास्ट वीक, लास्ट इयर असेल तर त्या ठिकाणी काळ हा पास्ट टेन्स असणार नाही. आणि आणखी हा एक रूल त्या ठिकाणी दिलेला आहे. डी किंवा ईडी प्रत्यय लागलेला असतो त्याचं फरक पास्ट होताना, पण प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही. त्याला अपवाद पण आहेत ते आपण विस्तृतपणे नंतर अभ्यासू. आता पहा, तिसरा काळ जो आहे तो फ्युचर टेन्स. वाचायचं सर्व विद्यार्थ्यांनी. फ्युचर टेन्स. पहा, फ्युचर टेन्स म्हणजेच आपला भविष्यकाळ. पुन्हा आपली टाइम लाईन आठवायची. इथं आहे
प्रेझेंट इथं आहे, पास्ट आणि इथं कोणता असणार आहे, फ्युचर म्हणजे भविष्यातला. टाइमलाईन डोक्यामध्ये ठेवायची. फ्युचर टेन्स इज यूज टू टॉक अबाउट ऍक्शन और इव्हेंट दॅट विल हॅपन इन द फ्युचर. भविष्यात ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या सांगणाऱ्या वाक्यांना आपण फ्युचर टेन्सची वाक्य अशी म्हणणार आहोत. इंडिकेटिंग व्हॉट विल अकर लॅटर, नंतर काय घडणार आहे, उद्या काय घडणार आहे, पुढच्या आठवड्यात काय घडणार आहे, पुढच्या वर्षी काय घडणार आहे, या सगळ्याला आपण म्हणणार आहोत फ्युचर टेन्स. आणि फ्युचर टेन्स ओळखायचं खूप सोपं आहे. पहा इथं जे क्रियापद दिलेत यापैकी कोणते जर सपोर्टिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब तुम्हाला दिसले तर त्या ठिकाणचा टेन्स हा खात्रीने फ्युचर टेन्स असणार आहे. मग कोणकोणते असते सपोर्टिंग वर्ब? चाल आहे, विल आहे, वुड आहे, शुड, कॅन, कुड, मस्ट. हे सगळे आपले पहा आपण जे शिकलोय मॉडेल ऑक्झिलरी, तर मॉडेल ऑक्झिलरी जर असतील तर त्या ठिकाणचा टेन्स हा फ्युचर टेन्स असणार आहे. आता आणखी काही टाइम वर्ड वरनं सुद्धा आपण त्याचा टेन्स ओळखू शकतो. टुमारो आहे, लॅटर, मेनी इयर्स फ्रॉम नाऊ, मेनी इयर्स ॲगो म्हटलं की पास्ट टेन्स आणि मेनी इयर्स फ्रॉम नाऊ म्हटलं की फ्युचर टेन्स. विल आणि शाल और गोइंग टू, गोइंग टू जर असेल वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी सुद्धा फ्युचर टेन्स असतो. सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय. आता मला वाटतं तुमची
हा, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स दर्शवणारे काही शब्द आपण इथे पाहिलेले आहेत. थोडस तांत्रिक अडचण आहे जी आपण आता ती सॉल्व्ह केलेली आहे. पुढे जाऊया आपण. आता सेंटेन्स फॉर्मेशन जे आहे त्यामध्ये जे महत्वाचे काही शब्द असणार आहेत आपल्याला माहित असले पाहिजे इथून पुढे आपल्याला वाक्य बनवताना, ते आपण या ठिकाणी पाहतोय. आता इथं उदाहरणार्थ एक वाक्य मी घेतो. सचिन प्लेज क्रिकेट. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, कधी पण सेंटेन्स फॉर्मेशन वाक्याचं काय ओळखायचं असेल तर वाक्य म्हटलं तर वाक्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं ते ऍक्शन वर्ड म्हणजे वर्ब. आपण वाक्याचा आधी वर्ब ओळखायची. आता या वाक्यामध्ये वर्ब कोणता आहे तर प्लेज आहे आणि त्याला प्रत्यय कोणता आलेला आहे यश प्रत्यय जोडलेला आहे. आता वाक्याचं आपल्याला काय, यापूर्वी आपण पार्ट ऑफ स्पीच मध्ये नाऊन वर्ब ऍडजेक्टिव्ह असे वाक्याची असे शब्दांच्या जाती पाहिलं होतं. आता वाक्यामध्ये जे शब्द येतात त्यानुसार त्याचे प्रकार पाहणार आहोत. म्हणजे टाईप ऑफ सेंटेन्स मध्ये जे टाईप ऑफ वर्ड येणार आहेत त्यांना आता काय म्हणायचंय हे एकदा आपण सुनिश्चित करून घेणार आहोत. आता प्लेस आपल्याला यापूर्वी आपण मराठी अभ्यासलेला आहे. मराठीमध्ये आपल्या कर्ता अधिक कर्म अधिक क्रिया, कर्ता अधिक क्रियापद उदाहरणार्थ वाक्य मराठी घेऊया आपण. सचिन खेळत क्रिकेट खेळत आहे. खेळतो. आता खेळतो हे वर शेवटी आले. कोण खेळतो सचिन. सचिन हा झाला वाक्याचा सब्जेक्ट म्हणजे तुमचा कर्ता. हे झालं क्रियापद. आणि काय खेळतो तर क्रिकेट खेळतो म्हणजे ते झालं ऑब्जेक्ट. त्याला मराठीमध्ये तुम्ही म्हणता कर्म. आता आपण जे वर वाक्य दिलंय ते पहा. प्लेज हे वर्ब आहे. हु प्लेज सचिन म्हणून सचिन झाला वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट प्लेज क्रिकेट म्हणून वाक्याचा तो झाला ऑब्जेक्ट. आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर इंग्रजी समजायचं असेल तर ही संकल्पना फार महत्वाची आहे. इंग्रजीमध्ये आपण पाहिलं तर वाक्य रचना आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि आपली मराठीची वाक्य रचना आहे सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करताना आपल्याकडून काही अनावधानाने चुका होण्याचं कारण हे आहे की आपली जी नैसर्गिक भाषा आहे त्या भाषेची रचना आहे सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब आणि इंग्रजीची रचना मात्र आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता वर्ब जे आहेत हे वर्ब पण लक्षात घ्या. वर्ब सुद्धा त्याची 5 रूप आहेत. एक आहे वर्ब. जर त्याचं भूतकाळी रूप तुम्ही घेतलं तर त्याला म्हणणार आहात तुम्ही वर्ब पास्ट. आणि त्याचं तिसरं रूप घेणार असाल जे परफेक्ट टेन्स मध्ये वापरलं जातं त्याला म्हणतात वर्ब पास्ट पार्टिसिपल. यालाच तुम्ही V1 म्हणू शकता, याला V2 आणि याला V3. आणि आणखी 2 रूप क्रियापदाचे होतात. V4 त्याच्यामध्ये वर्ब ला ING प्रत्यय लागतो. P4 मध्ये वर्बला ING प्रत्यय लागतो. आणि P5 यामध्ये वर्बला यस किंवा नियत प्रत्यय लागतो. म्हणजे लक्षात घ्या इथं क्रियापद जे आहे हे क्रियापद 5 पद्धतीनं तयार होऊ शकतं. म्हणजे जर तुमचे 200 क्रियापद पाठ असतील तर तुमच्याकडे तुमच्या ऍक्टिव्ह मेमरीमध्ये
1000 शब्द असणार आहे. यामुळे क्रियापदाची भूमिका फार महत्वाची. आणि वाक्य ज्यावेळेस आपल्याला ते शिकायचे त्यावेळेस वर्ब आणि त्याचे पाची रूप आपल्याला माहित असले पाहिजे. त्याला आपण वर्ब, वर्ब पास्ट, वर्ब पास्ट पार्टिसिपल, वर्ब आयएनजी आणि वर्ब एस एस असंही म्हणतो, किंवा C1, V2, V3, V4, V5 असं सुद्धा म्हणतो. आता इथं म्हणजे याचा अर्थ आहे वर्ब, याचा आहे वर्ब पास्ट, लिहून घ्या. याचा आहे वर्ब पास्ट पार्टिसिपल, याचा अर्थ वर्ब आयएनजीचा आहे, हा वर्ब एस एस. आता तुम्हाला ज्या वेळेस आपण काळाचे वाक्य पाहणार आहोत त्यावेळेस हे सुद्धा शब्द येणार आहेत. एसवी, एसवी म्हणजेच लक्षात ठेवायचं सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. हा यस, यस म्हणजे सब्जेक्ट, करता, लक्षात ठेवायचं इथून पुढं. ओ, ओ म्हणजे ऑब्जेक्ट, कर्म. एवढे शब्द आपल्याला समजले की आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन समजणार आहे. पुन्हा एकदा पहा. वर्ब, वर्ब पास्ट, वर्ब पास्ट पार्टिसिपल, वर्ब आयएनजी, वर्ब एस, सपोर्टिंग वर्ब, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये पार्ट ऑफ सेंटेन्स असं आपण त्यांना म्हणू. इथं एक छोटासा चार्ट मी तुम्हाला तुमच्यासाठी माहितीसाठी दिलेला आहे. काही त्या ठिकाणी वर्ब घेतलेले आहेत आणि त्याचे V1, V2, V3, V4, V5 अशी रूप तयार करून मांडलेली आहेत. आता इथं आपण गो घेतलं तर गोचं वर्ब पास्ट काय आहे वाचून सांगा मला. वेन. वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिचं रूप काय आहे, गॉन. आणि वर्बला आयएनजी लागून काय तयार होतं, गोईंग. वर्बला यस किंवा यस प्रत्यय लागून काय तयार होतं, गोज. आता यस कुठं लावायचं आणि ईएस कुठं लावायचा ते पण ठरलेलं असतं. तसंच ईट, एट, इटर, इटिंग, ईट. त्यानंतर रन, रॅन, रन, रनिंग, रन. रन म्हणजे पळणे, राईट, लिहिणे, राईट. त्याचं वर्ब पास्ट तील रोट, वर्ब पास्ट पार्टिसिपल रिटर्न, वर्ब आयएनजी रायटिंग आणि वर्ब यस यस राईट. त्याच पद्धतीनं स्पीक बोलणे, त्याचं वर्ब पास्ट स्पोक, वर्ब पास्ट पार्टिसिपल स्पोकन, वर्ब आयएनजी स्पीकिंग आणि वर्ब यस यस मध्ये टीच. हे सगळे जे आहेत हे फार महत्वाचे फार ते सांगतो त्यांचं महत्व तुम्हाला. नंतर कम, कमचा भूतकाळ म्हणजे वर्ब पास्ट केम, कमचं तिसरं रूप कम. काही ठिकाणी तिसरी रूप सारखीच आहेत, इथं इथं प्रत्येक ठिकाणी असतीलच असं नाही. कमी, वर्ब आयएनजी आणि वर्ब यस यस. आता हे सगळे जे आहेत हे लक्षात ठेवायचं. त्या सगळ्यांचा वापर आपण सिंपल टेन्स मध्ये करणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स तिथं जर क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय असेल क्रियापदाला म्हणता येईल तर त्या ठिकाणी टेन्स कोणता असणार आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. परीक्षेमध्ये खूप वेळा सिंपल प्रेझेंट टेन्स वर तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला प्रश्न विचारले जातात. नाव सिंपल आहे परंतु सगळ्यात गोंधळात जर कोण टाकत असेल तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यामुळे त्याच्याकडे विशेष लक्ष आपलं असलं पाहिजे. आता तुम्ही जर गुगलवर गेले तर तुम्हाला अशा पद्धतीने एखादा चार्ट त्याच्याकडून मागितला तुम्ही 100 क्रियापदांचा आणि तो एकदा वाचून ठेवला तर कोणतंही अगदी एमपीएससी यूपीएससी वर पर्यंत कोणतंही उदाहरण जरी आलं तरी त्याचे क्रियापद हे आपल्या सहज पद्धतीनं
असू शकणार आहे. सगळ्यांना समजलं? वर्क आणि वर्कचे 5 रूप आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. आता आपण सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये क्रियापदाचे वाक्यांचे प्रकार या ठिकाणी शिकणार आहोत. ऍक्च्युली वाक्यांचे 12 प्रकार आहेत, परंतु आपण 5वीला आहोत, तर आपल्याला इथं मुख्य 9 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार, पास्ट टेन्सचे 3 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 3 प्रकार, उपप्रकार. उपप्रकार म्हणून आपण सबटाईप म्हणून अशा 3 सबटाईप म्हणून एकूण 9 प्रकारांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. आता पहा इथं पहिला जो प्रकार आहे, उपप्रकार आहे, सबटाईप आहे, तो आहे सिंपल. मी आता सांगितलं होतं त्याचं नाव सिंपल आहे, परंतु सिंपल मधला पहिला जो प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स खूप वेळा विचारला गेलेला आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये, आणि बऱ्याच वेळा त्याने आपल्याला फसवण्याचं काम सुद्धा केलेलं आहे. जर त्याचं निश्चित उत्तर आपल्याला यावी अशी आपल्या अपेक्षा असेल तर क्रियापदाची 5 रूप हे आपण व्यवस्थित वाचली पाहिजेत, स्मरणात ठेवली पाहिजे. आता पास्ट टेन्स इथे एक वाक्य घेऊया आपण आणि वाक्यानुसार त्या ठिकाणी पुढे जाऊया. आता हेच आपण सचिनचंच वाक्य घेऊया. तुम्हाला सर्वांनाच क्रिकेट खेळायला आवडतं, त्यामुळे मी सचिनचंच वाक्य घेतो. सचिन प्लेज क्रिकेट. हे सिंपल, सॉरी, आपण आधी प्रेझेंट टेन्सचं वाक्य पाहूया आणि त्यावरनं पास्ट आणि फ्युचर टेन्सचं वाक्य घेऊया. इथं प्लेज आहे हा ऍक्शन वर्ड आहे, त्याला आपण वर्ब म्हटलेला आहे, आणि वर्बला यस किंवा यस प्रत्यय हा सिंपल प्रेझेंट मध्ये ऍड होतो. हु प्लेज, आता क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कशाने प्रश्न विचारायचा? हु प्लेज. हु प्लेज कोण खेळतंय? तर सचिन. सचिन झाला वाक्याचा शब्द. व्हॉट प्लेज? क्रिकेट. क्रिकेट झाला वाक्याचा ऑब्जेक्ट. म्हणजेच वाक्याची रचना काय सांगितलं का? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्याची रचना काय असते? सब्जेक्ट म्हणा प्लस वर्ब यस यस प्लस ऑब्जेक्ट. ही झाली सिंपल प्रेझेंट टेन्स ही वाक्य रचना. आता आपण सिंपल पास्ट टेन्सची वाक्य रचना पाहूया. हे सगळे वाक्य बनवत असताना सर्वात महत्वाचं काय मी तुम्हाला सांगितलं की या पदाची 5 रूपे. प्ले हे झालं वर्ब, प्लेड हे झालं वर्ब पास्ट, नंतर प्लेडच आहे वर्ब पास्ट पार्टिसिपल, नंतर प्लेइंग हे आहे वर्ब आयएनजी, आणि प्लेज हे आहे वर्ब यस. लक्षात घ्या, हे जर माहिती नसतील तर आपल्याला काळाची वाक्य बनवता येणार नाही. आता इथं पाहूया आपण, हे प्लेड आले म्हणजे काय आले रे? वर्ब पास्ट आले. हु प्लेड? सचिन. सचिन झाला वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट प्लेड? क्रिकेट. क्रिकेट झाला ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सची वाक्य रचना काय झाली? सब्जेक्ट म्हणा प्लस वर्ब पास्ट प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब पास्ट प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच सिंपल पास्ट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब यस यस प्लस ऑब्जेक्ट होतं. आता सिंपल पास्ट टेन्स मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब पास्ट प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्य रचना आहे. आता पुढचा प्रकार पाहूया आपण, सिंपल फ्युचर टेन्स. सचिन will
प्लेइंग क्रिकेट. आता पहा, सगळ्यात आधी कोणता टिपून आपण पर प्ले आले म्हणजे कोणत्या मूळ रूपात आले म्हणून त्याला आपण काय म्हणणार, पर म्हणून. हु विल प्ले, सचिन, म्हणजे सचिन झाला वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट विल प्ले, क्रिकेट, क्रिकेट झाला वाक्याचा ऑब्जेक्ट. आता इथं एकतर विल येतं किंवा शाल येतं. आता शाल कुठे येतं आणि विल कुठे येतं ते पण आपण बघणार आहोत. थोडासा प्रॉब्लेम येतोय टेक्निकली, काय हरकत नाही, तुम्ही समजून घ्याल. विल, आय शाल, वी शाल, यू विल, यू विल, ही ती इट विल, दे विल. आय आणि वीच्या समोर शाल येतं, इतर ठिकाणी विल येतं. आता सचिन म्हणजे ज्याच्यासाठी आहे म्हणून आपण विल घेतलेला आहे. आता याची वाक्य रचना पहा, सिंपल फ्युचर टेन्सची सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वर प्लस ऑब्जेक्ट. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा, सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वर प्लस ऑब्जेक्ट. आता हे सिंपल प्रेझेंट टेन्सचे तीनही प्रकार आपण या ठिकाणी पाहिले आहेत. ज्यांना वाटतंय त्यांनी त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. 3 प्रकार झाले. आता 4, 5 आणि 6 नंबरचे प्रकार आपण पाहणार आहोत. आता पहा, याला जो चालू काळ आहे त्याला आपण कंटिन्युअस, वेगवेगळी नाव आहेत परीक्षेमध्ये म्हणून 3 पण दिलेली आहेत. प्रोग्रेसिव्ह किंवा इनकम्प्लीट अशा 3 नावाने ओळखलं जाते. काय कंटिन्युअसली, कधी प्रोग्रेसिव्ह, कधी इनकम्प्लीट. आणि त्याचं वाचन कसं करायचं, माझ्या मागे करा. पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट इनकम्प्लीट टेन्स. तसंच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. अशा पद्धतीने त्याचं वाचन करणं अपेक्षित आहे. आता वाक्य पाहूया आपण सचिनचं प्रेझेंट टेन्स मध्ये आधी घेऊया. सचिन ही प्लेइंग क्रिकेट. त्यातच पास्ट टेन्स मध्ये होतं सचिन वॉज प्लेइंग क्रिकेट. आणि फ्युचर टेन्स मध्ये सचिन विल बी प्लेइंग क्रिकेट. आता त्याची वाक्य रचना जी आहे त्याच्यावरून चित्र तयार करूया. क्रियापद जे आलं इथं पण प्ले क्रियापदाची 5 रूप लागणार. प्ले, 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 प्ले. यांना आपण T1, T2, T3, T4, T5. आता इथं कोणत्या रूपात आलंय, प्ले कोण खेळतोय, तर सचिन झाला वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट इज प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट झाला वाक्याचा ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी इज जे आलेलं आहे ते आपण पाहिलं होतं पण हे काय आहे, सपोर्टिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे. आणि ते कोणकोणतं असणार आहे ते सेंटेन्स मध्ये एन, ई, आर यापैकी एक असणार आहे. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र या ठिकाणी तयार झालं. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता पास्ट टेन्स पाहूया आपण. याची रचना आहे वर्ब आयएनजी. हु वॉज प्लेइंग, सचिन झाला सब्जेक्ट. व्हॉट वॉज प्लेइंग, क्रिकेट झाला ऑब्जेक्ट. इथं एक तर वॉज असेल किंवा अनेक वचन त्याचं वेअर असेल. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सची रचना काय झाली बघा. सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वर्ब आयएनजी प्लस
ऑब्जेक्ट. आता आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सची रचना पाहूया. या ठिकाणी आहे वर्ब आयएनजी. या सगळ्या वाक्यांवर एक लक्षात आलं असतं तुमच्या की जर आयएनजी असेल तर त्या ठिकाणी क्रिया चालू आहे. क्रिया चालू आहे. या प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस इनकम्प्लीट टेन्स ओळखायचं म्हटलं की या पदाला आयएनजी प्रत्यय आला की त्या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअस किंवा इनकम्प्लीट टेन्स आहे असं समजायचं. Who will be playing the same subject? What will be playing? Cricket object. आणि इथं will किंवा चार आणि बी आहे तिथे. म्हणजे तिथे रचना आहे सब्जेक्ट प्लस will shall be प्लस verb ing प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे आता आपण 4, 5, 6 नंबरचे या ठिकाणी टेन्स पाहिलेले आहेत. लक्षात येत आहे कोणता टेन्स पाहिला आपण? पास्ट कंटिन्युअस टेन्स. सचिन वॉज प्लेइंग क्रिकेट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सचिन इज प्लेइंग क्रिकेट. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. सचिन विल बी प्लेइंग क्रिकेट. म्हणजे आतापर्यंत 6 सिंपलचे 3 आणि कंटिन्युअसचे 3 अशी एकूण 6 वाक्याचे प्रकार टेन्सचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. आता पुढील 3 प्रकार आपण पाहूया. आता पुढचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे परफेक्ट. परफेक्टचा अर्थ आहे पूर्ण. परफेक्ट म्हणजे पूर्ण. लक्षात ठेवायचं. कंटिन्युअस म्हणजे चालू. तसं परफेक्ट म्हणजे पूर्ण. लक्षात ठेवायचं परफेक्ट टेन्स. आता सचिनचं उदाहरण आपण टू बी कंटिन्यू करूया. प्रथम प्रेझेंट टेन्स मध्ये घेऊया आपण. सचिन has played cricket. Past perfect tense. Sachin had played cricket. Sachin will have played cricket. आता या वाक्याकडे पाहिले म्हणजे कोणकोणते काम आपल्याला लक्षात आले? पहिला आहे माझ्या मागे म्हणायचंय पास्ट परफेक्ट टेन्स. दुसरा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तिसरा आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रत्येकाचं उदाहरण आणि त्यावरून आपण सूत्र तयार करणार आहोत. आणि त्यानंतर जेवढी काही वाक्य येतील की या सूत्रानुसार तुम्हाला तयार करायची आहे. आता प्ले पुन्हा तोच प्रकार आला. आता तुम्हाला माहित झालं की प्ले 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 आणि प्ले. तर याच्यामध्ये याला वर्ब पार्टिसिपल वर्ब ing आहे. आता इथं जो प्लेड वापरली म्हणजे हा आहे वर्ब पास्ट पार्टिसिपल. लक्षात ठेवायचं परफेक्ट टेन्स म्हटलं की आपण लक्षात काय ठेवायचं वर्ब पास्ट पार्टिसिपल. हू प्लेड सचिन झाला वाक्याचं सब्जेक्ट. व्हॉट प्लेड क्रिकेट. क्रिकेट झाला वाक्याचा ऑब्जेक्ट. आणि एक आणखी एक लक्षात ठेवायचं ज्यावेळेस परफेक्ट टेन्स असेल त्यावेळेस हेल्पिंग वर्ब सपोर्टिंग वर्ब हे हॅव किंवा हॅज असणार आहे. नाही नाही हे हॅव किंवा हॅज असणार. म्हणजे याच्यावर काय नसतो झालं जर वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज असेल वाक्यामध्ये वर्ब पार्ट पार्टिसिपल असेल तर त्याचा टेन्स असणार आहे परफेक्ट. म्हणजे त्या वाक्याची रचना काय झाली सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब पार्ट पार्टिसिपल प्लस
ऑब्जेक्ट. आता ह्याची रचना पाहूया आपण. हे झालं वर्ब पास्ट पार्टिसिपल. हू प्लेड वाक्याचं उत्तर येत आहे सचिन, म्हणून सचिन झाला वाक्याचं सब्जेक्ट. व्हॉट प्लेड क्रिकेट झालं ऑब्जेक्ट. आता इथं हॅड सर हॅव आणि हॅड त्यांचं भूतकाळ हॅड, कारण आपण पास्ट टेन्स बघतो. म्हणजे वाक्याची रचना केल्याने सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. आता आपण लिहूया फ्युचर परफेक्ट टेन्स. त्याची रचना पाहूया आपण. तिथं पण वर्ब पास्ट पार्टिसिपल. हू प्लेड सचिन, सचिन झाला वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट प्लेड क्रिकेट, क्रिकेट झाला वाक्याचा ऑब्जेक्ट. आणि या ठिकाणी हॅव तुम्हाला सांगितलं वर्ब पास्ट पार्टिसिपल आणि हॅव तर असेल तर परफेक्ट टेन्स आहे असं समजायचं. आता इथं हॅव पण आहे. आणि फ्युचर टेन्स आपल्याला माहित आहे की फ्युचर टेन्स दर्शवण्यासाठी एक तर विल किंवा शाल त्या ठिकाणी गरजेचं असतं, म्हणून त्या ठिकाणी काय घेतलेलं आहे, विल घेतलेला आहे. आता इथं आय पण विल पण असू शकतं किंवा शाल पण असू शकतं. म्हणजे वाक्याची रचना पहा. सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस हॅव प्लस वर्ब पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. जर आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर काढून घेऊ शकता. पहा पुन्हा एकदा मी सांगतो. पास्ट परफेक्ट टेन्स सचिन हॅज प्लेड क्रिकेट. प्रेझेंट परफेक्ट टेन्स सचिन हॅज प्लेड क्रिकेट. त्याचबरोबर फ्युचर परफेक्ट टेन्स सचिन विल हॅव प्लेड क्रिकेट. त्या ठिकाणी परफेक्ट टेन्स म्हणजे लक्षात काय ठेवायचं, वर्ब पास्ट पार्टिसिपल आणि हॅव किंवा हॅड हे त्या वाक्यात असेल तरच त्या ठिकाणी वर्ब परफेक्ट टेन्स होऊ शकतो. सर्वांचं लक्षात आलं. आता हे आपण किती 7, 8 आणि 9 म्हणजे एकूण प्रत्येक टेन्सचे 3 उपप्रकार अशी एकूण आता 9 उपप्रकार आपण अभ्यासलेले आहे. एकत्रित एक उदाहरण या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. असं तुमचा एकत्रित केला तर चार्ट तयार होऊ शकतो. टेन्सचे मुख्य प्रकार प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आता मी तुम्हाला वर दिलो टेन्स शिकवले त्याचं तुम्ही असं चार्ट करून मला त्या ठिकाणी असं चार्ट तयार करायचं ठिकाणी स्वतःच्या वहीमध्ये. आता एक दुसरं उदाहरण मी तयार करून दाखवलंय तुम्हाला. हा टेन्सचे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे 3 मुख्य प्रकार. सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट हे उपप्रकार. मग आता सिंपल प्रेझेंट टेन्स त्याचं उदाहरण आहे ही ड्राइव्हिंग कार. सिंपल पास्ट टेन्स ही ड्रोव अ कार. सिंपल फ्युचर टेन्स ही विल ड्राइव्ह अ कार. त्यानंतर कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स he is driving a car. Past continuous tense he was driving a car. Future continuous tense he will be driving a car. हे लक्षात ठेवा. एकाच ठिकाणी फक्त वाक्य बी आलेलं आहे आणि ते कुठं आलंय तर फ्युचर कंटिन्युअस, इतर ठिकाणी नाही. नंतर परफेक्ट टेन्स शेवटचं पाहिलं होतं आपण. प्रेझेंट परफेक्ट टेन्स he has driven a car. Past perfect tense he has driven a car. तिथे has आहे त्याचं past tense तिथं had आहे. आणि पुढचं आहे future perfect tense he will have driven a car. म्हणजे आपण जे 9 प्रकार पाहिलेले आहेत त्याचा 4 नुसार या ठिकाणी एकत्रित दिलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा ते वाचायचे आहे. वाचून घेतलेली ठीक आहे. आता यानुसार तुम्हाला जसं इथं बनवलंय तसं आपण वर जे वाक्य बनवलंय त्याचा मी तुम्हाला तक्ता इथं करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात
ई. आणि या पुढे तुमच्या या 9 काळाबद्दल कोणतीही शंका पडता नाही. आपण अभ्यास डिजिटल पण होईल आणि तुमचे सपोर्ट क्लिअर होईल. हा काय आहे ते 4 असं आपण त्याला म्हणूया. तिथं सुरुवातीला येईल 10 27. आता इकडं ते टाईप आहे ना 27. पहिला प्रकार आपण पाहिला होता. इथं टाइम लाईन लक्षात ठेवायची सगळ्यांनी. सगळं एकत्रित करूया आपण आतापर्यंत शिकलेलो. टाइम लाईन ला बदल होता प्रेझेंट. सुरुवात मागे गेलं तर होता पास्ट आणि पुढे गेलं तर होता फ्युचर. नंतर त्याचं सबटाईप पाहिलं होतं आपण. पहिला होता सिंपल, दुसरा होता कंटिन्युअस. कंटिन्युअसलाच आपण काय म्हणतो प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतो. त्यालाच आपण इनकम्प्लीट सुद्धा म्हणतो. आणि शेवटचा होता परफेक्ट. हा पहिले वाक्य आपण पाहिलं होतं सिंपल प्रेझेंट आहे. प्ले क्रिकेट. त्याच्यात मागं जाऊन जर त्याचा भूतकाळ केला तर तशी प्ले क्रिकेट. त्याच्यात जर भविष्यकाळ केला तर तशी विल प्ले क्रिकेट. पास्ट ते झाले सिंपल पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. पुढचा प्रकार पाहिजे आपण कंटिन्युअस टेन्स. playing cricket. War playing cricket. Will be playing cricket. Past continuous tense, present continuous tense आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता शेवटचा प्रकार कोण येतो परफेक्ट. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. तर ती हॅज प्लेड क्रिकेट. तर ती हॅजचा भूतकाळ प्लेड क्रिकेट. तर ती will have played cricket. या ठिकाणी 9 वाक्यांचा जसं आपण पाहिजे तसा चार्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. आता तुम्ही घरी गेल्यानंतर आपण जी चित्र याला बनवलेली आहे
हे सूत्र सुद्धा या प्रत्येक उदाहरणाखाली लिहून तुझी तो शाळा पूर्ण करायचा आहे. आता आपण ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं त्यांनी काढून घ्या आणि तू व्यवस्थित घरी लिहा. एक मिनिटामध्ये आपण फक्त आज काय पाहिलं ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. पहिल्यांदा आपण पाहिली की टाइम लाईन, त्याच्यामध्ये आपण प्रेझेंटचे पास्ट टेन्स आणि फ्युचर. त्याच्यानंतर प्रेझेंट टेन्स त्याची व्याख्या पाहिली, कसा ओळखायचं ते पण पाहिलं. त्यानंतर पास्ट टेन्स त्याची व्याख्या पाहिली, तो ओळखण्यासाठी काही क्लुप्त्या पाहिल्या. फ्युचर टेन्स त्याची व्याख्या पाहिली, तो ओळखण्यासाठी क्लुप्त्या पाहिल्या. जनरली पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स सपोर्टिंग वर्बच्या साहाय्याने कसं आपण ठळक करावं शकतो जे आपण पाहिलं. त्यानंतर काही टाइमच्या संदर्भातले वर्ड आहेत, काही वर्ड त्याच्यावरून आपण किती काळजी घेऊ शकतो ते आपण पाहिलं. त्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्हाला हे शब्द येणार आहेत, यांना काय त्याचं काय अर्थ आहे हे आपण पाहिलं. नंतर V1, V2, V3, V4, V5 ते आपल्याला का माहिती असणे गरजेचं आहे. आणि असं कमीत कमी तुम्हाला गृहपाठ तुम्हाला हा आहे की 100 शब्दांचे V1, V2, V3, V4, V5 काय पाहिजे. कारण उद्याचं लेक्चर हे आपलं उदाहरणांवर असणार आहे. नंतर सिंपल टेन्सचे 3 प्रकार पाहिले, प्रोग्रेसिव्ह टेन्सचे 3 प्रकार पाहिले, 6 परफेक्ट टेन्सचे 3 प्रकार पाहिले, 9 आणि एकत्रित ते प्रकार करून आपण त्याचा 4 ठिकाणी बोलवलेला आहे. खरं तर या ठिकाणी टेन्स हा घटक 8 दिवस ते 15 दिवस शिकवण्याचा विषय आहे. परंतु एका तासामध्ये आपल्याला जेवढा सोपा करून सांगता येईल तेवढा मी या ठिकाणी तुम्हाला सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यांनी आज गेल्यानंतर तो व्यवस्थित अभ्यासायचा आहे. कारण उद्याचं जे लेक्चर असणार आहे ते केवळ आणि केवळ प्रश्न. उद्या आपण ते आणि सर्व प्रश्न अभ्यासणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा.